पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आज नाशिकच्या ताईला भेटणार आहोत. गोळे कॉलनी, अशोक स्तंभ, नाशिक इथून ताई आलेली आहे. धनश्री नरेंद्र सोनावणे असे या ताईचं नाव. आणि ताई लवकरच आता निघालेली आहे सासरी. नाशिकहून ती कुठे जाणार हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. नाशिकमध्येच तिचं सासर असणार आणि मग सासरच्यांची नंतरच्याबद्दल कोणती अट असणार जाणून घेऊया. नाशिकमधल्या या ताईला आज आपण भेटणार आहोत. भेटूया सोनावणे कुटुंबाला. स्वागत करूया संपूर्ण परिवाराचं आणि बघूया काय म्हणतायत ताई आणि ताईचे होणारे ते. चला भेटूया त्यांना. नमस्कार, माझं नाव धनश्री नरेंद्र सोनावणे आणि आत्ता मी सध्या शिकायला कोल्हापूरला असते. सगळ्यात जीव की प्राण माझी गोष्ट जी आहे ती आहे शॉपिंग. मला कपड्यांचं फार वेड आहे. मला सँडल्सचं कलेक्शन करायला फार आवडतं. माझं नाव अद्वैत, मी बेलापूरमध्ये राहतो आणि सध्या आम्ही फायनान्स कंपनीमध्ये काम करतो आहे. फोटो मी जेव्हा तिचा बघितला तेव्हा मी जेव्हा जबाबदारी माझ्या टेन्शन आलं होतं तेव्हा तो फोटो बघून सगळ्या जबाबदारी माझा निघून गेला. खूप सुंदर फोटो होता, खूप छान फोटो होता, खूप साधा निरागस फोटो होता. तेव्हा डिसाईड केलं की ह्याच मुलीशी लग्न करायचं आणि तेव्हाच मला त्या क्षणापासून मला ती मुलगी आवडायला लागली. माझ्या मनातला जोडीदार होता की तो मला समजून घेईल, प्लस माझ्या घरच्यांना समजून घेईल आणि असं दिलखुश नेचरचा हवा होता आणि तो तसाच आहे. मला माझ्या मनासारखा जोडीदार भेटला आहे म्हणून मी खूप 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 खुश आहे. लवकरच आम्ही एका नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहोत. येत्या 30 मेला आमचं लग्न ठरलं आहे. तेव्हा तुम्हा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. मांडव आप घातलेलाच दिसतोय. आधी मी. धन्यवाद. लक्ष्मी. नमस्कार. स्वागत आहे. स्वागत. मग आता काय पुढे काय इंट्रोडक्शन कसं असतं आणि त्याच्या आधी काय उखाणा सगळं माहिती आहे तरी सुद्धा मुद्दाम घेत नाही ना. घ्या. चांदीच्या ताटात खडीसाखरेचे कडे, अद्वैत नावांचं नाव घेते आदेश दादा बघा इकडे. अरे वा. पण तुम्ही बघितलं का थोडीशी गंमत अशी झाली होती. अद्वैत नावांचं राव घेते असं मला पण छान छान असं होतंच. लग्न ठरलं ना की असं गागरायला होतं. त्या ओळख करून सगळ्यांनी. हे अद्वैत. कुठले? हे माझे सासू आहे. नमस्कार. हे माझ्या सासू. नमस्कार. एवढ्या घाबरलात का तुम्ही? हां. हे मामा. नमस्कार मामा. आई. नमस्कार. काकू. नमस्कार. काका. नमस्कार. आत्ते भाऊ. नमस्कार. माझी आत्या. नमस्कार. नमस्कार. मावशी. नमस्कार. माझी आजी. नमस्कार. आजोबा. नमस्कार आजोबा. मी लिहिलेलं पुस्तक. अरे वा. खूप चांगलं पुस्तक आहे. अरे वा. नमस्कार. इंग्लिश स्पीकिंग मलाच उपयोगाला आहे. धन्यवाद. येस शक्य. हो हो नक्की नक्की. थँक्यू. या सगळ्यांची ओळख झाली. नमस्कार. तुम्हा सगळ्यांना मनापासून स्वागत तुमच्या सगळ्यांचं. आणि त्याचबरोबर आपण सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? नाशिक. नाशिकला कुठे? नाशिकला गोळे कॉलनी, अशोक स्तंभ. बरं कोण कोण असतं घरी? मी, आई, बाबा, भाऊ, आजी, आजोबा. तुम्ही काय केलं? मी आता शिकते आहे सध्या कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरवरून आली मी आता. अरे बापरे. आणि मग आता लग्न करून कुठे जाणार? मुंबई, CBD बेलापूर. माहेर नाशिक. नाशिक. शिक्षण कोल्हापूर. राहणार तुम्ही मुंबई म्हणजे नवी मुंबई. काय करतात मिस्टर? मिस्टर माझे फायनान्स मध्ये MBA झाले त्यांचं. कंपनीत जॉबला आहे. बोलवा त्यांना.
स्वागत आहे तुमचं. सोडा ना हात किती. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण? वाशीमध्ये, वाशी नवी मुंबई. तुमच्या घरी कोण कोण? आई वडील आणि मी. आई बाबा काय करतात? बाबा रिटायर आहेत आणि आई प्रिन्सिपल आहे. बापरे, वेळेवर जात असाला. पण खूप अशी स्ट्रिक्ट आई? नाही, आई स्ट्रिक्ट नाही नाहीये? आहे, मनमोकळ्या स्वभावाची आहे. बरं, तुम्ही एकमेकांना कधी भेटला? आम्ही म्हणजे ओळख झाली कशी झाली? नातेवाईकांमधून. कशी म्हणजे? तुमच्याकडे काय ओळखीचा कार्यक्रम? ओळखीचा, हो. लग्नात एक म्हणजे असं असं स्थळ आहे म्हणून. असं म्हणजे असं हा. तर आजीच्या साईडने. आजीकडनं काय झालं? त्यांचे जे मोठे भाऊ आहेत. कोणाचे? आजींचे. माझे आजींचे. हा. तर त्यांच्या थ्रू हे स्थळात. म्हणजे नवी मुंबई. मग तुम्ही होता कोल्हापूरला शिकायला. मग तुम्हाला बोलवलं होतं नाशिकला? नाही, मुंबईला. मुंबईला माझे काका राहतात परेलला. अच्छा. त्यांच्याकडे बघायचा कार्यक्रम झाला. हे आले होते. हो. बरं, मला सांगा, एकदाच म्हणजे तुम्ही एकच मुलगा बघितला? हो. लग्नाच्या निमित्तानं जेव्हा ठरलं तेव्हा, आणि तुम्ही एकच पहिलीच मुलगी बघितली? हो. मग असं काय झालं की लगेच होकार झाला? स्वभाव आवडला, छान, माझ्यासारखा. तुमच्यासारखा? पण कसं काय तो आवडला? म्हणजे मन मोकळं आहे ते. कधी, किती वेळा भेटला होता? पहिल्याच भेटीत स्वभाव मन मोकळा हे कळलं तुम्हाला? काय हो, कसं काय? बोला ना. आज दोघेही असे कोर्टात असल्यासारखे किंवा वाघाच्या पिंजऱ्यात असल्यासारखे जे काय त्यांचे चेहरे झाले आहेत, माझं टेन्शन आलंय का? नाही. काय? अजिबात नाही. थांबा, बघतो तुम्हाला. बरं, मग मला तुम्हाला विचारायचं आहे, कधी, किती दिवसापूर्वी झालं? तरी एक दीड महिना, 1.5-2 महिने. 1.5-2 महिने. मग 2 महिन्यानंतर तुम्ही परत कोल्हापूरला शिक्षणासाठी? हो. लगेच गेला? मी त्याच दिवशी गेले. त्याच्यानंतर मग एक 2-3 दिवसात होकार कळाला. म्हणजे कसा? पण तेवढ्यात नंबर वगैरे दिले एकमेकांना? मोबाईल? पण मला सांगा, आता या सगळ्या गोष्टीला म्हणजे तुम्ही एकमेकांना बघितल्यापासून आजपर्यंत, आपण भेटेपर्यंत किती महिने झाले, किती वर्ष झाली, काय झालं? 2 फेब्रुवारीला आम्ही यांना बघायला गेलो होतो. 2 फेब्रुवारीला शनिवारी. हो. 7 फेब्रुवारीला आमची सुपारी फुटली होती. वा. 2 मार्चला आमचा साखरपुडा झाला. व्हेरी गुड. आणि त्या दरम्यान एकच आमची भेट झाली होती. आणि तो एकच तेवढा तो काळमध्ये गेला. मला तुम्हाला विचारायचं की आई प्रिन्सिपल असल्यामुळे रजिस्टर सगळी तुम्हीच लिहिता का? 2 फेब्रुवारीला आमचं बघणं झालं, पुढच्या अमुक तारीखला आमचं हे झालं, 7 तारीखला अमुक झालं, सगळ्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत रजिस्टरवर. गैरहजर. किती जण हजर होते? सगळे हजर होते. पण मोबाईल नंबर कधी दिले एकमेकांना? सासऱ्यांनी दिला मला. तुम्हाला? हो. आधी मी सासऱ्यांशी बोलली. अच्छा. जेव्हा ठरणार होतं लग्न तेव्हा की आणि काही बोलणं चालणं, अजून काही तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल एकमेकांना तर सासरी भावाने नंबर दिला? हो. बरं. आणि तुम्हाला? मी पण माझ्या वडिलांकडून तो नंबर घेतला. वडिलांना हिने फोन केला होता. नाही, म्हणजे यांच्यापेक्षा वडीलच उत्साही दिसत आहेत. कारण बाबांना फार इंटरेस्ट, ह्याचा नंबर तिकडे गेला पाहिजे, त्याचा नंबर तिकडे गेला पाहिजे. हो ना. आता साधारणतः बोलण्याचं प्रमाण किती आहे? एक 10 मिनिटं बोलता दिवसातून? थोडं कमी अजून. म्हणजे 10 मिनिटही बोलत नाहीत? नाही, खूप कमी. काय हो? एक्झाम असल्याने तिला मी सांगितलं की आपण थोडं बोलणं कमी करू. परीक्षा कधी संपते? 28 मेला. आणि 30ला लग्न. बरं जमवलंय तुम्ही सगळं. 28ला परीक्षा संपली की लगेच लग्न करणार. बरं, आता दोघे एकमेकांना किती ओळखता हे मला, म्हणजे किती गप्पा झाल्यात, जर मी क्रॉस क्वेश्चन विचारणार आहे. बरं, तुम्हाला कसली आवड? मला फक्त खेळाची, क्रिकेटची आवड आहे. मला क्रिकेट खेळायला आवडतं. आणि तुम्हाला आवड? व्हॉलीबॉल हा तुम्हाला खेळ आवडतो, तुम्हाला क्रिकेट आवडतो. किती 2 भिन्न खेळ आहेत. बरं, आता मी प्रश्न विचारणार, उत्तर द्या. पहिला प्रश्न, व्हॉलीबॉल या खेळात किती खेळाडू असतात? 8. किती असतात ताई? हो, 8. 8 बरोबर. ताई व्हॉलीबॉल खेळते ती एकटीच खेळते ग्राउंड? मी नेटी असते. कोण असते? नेटी म्हणजे काय असतं? नेटच्या इथे उभं राहणं. पण किती असतात? 10 असतात. 5 या साईडला. 8 म्हणतात ते, खरे किती? 10 असतात. 5 अपोजिशन आणि 2 राखीव. व्हॉलीबॉल टीम मध्ये 6 प्लेयर असतात. पुढचा प्रश्न, लग्नानंतर तुमच्यासोबत ताईला कोणता डान्स प्रकार शिकायचा आहे? जॅझ. चुकलं. काय हो?
सालसा. सालसा. आमच्या ताईची रास कुठली? कुंभ. खूप छान गप्पा झाल्यात तुमच्या आपापसात. चुकलं, कुठली? धनु. ताईची बेस्ट फ्रेंड? तेजस्विनी. उत्तर बरोबर. ताई कोणत्या कॉलेजमध्ये शिकते? शिवाजी युनिव्हर्सिटी. कॉलेज विचारलं, विद्यापीठ सांगितलं तू. कॉलेजचं नाव आहे ते शिवाजी विद्यापीठ. चुकलं. काय? डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी. आता तुमच्यासाठी आहे. तुमच्या आधी मिस्टरांनी किती स्थळं बघितलेली आहेत? एकही नाही. एक आहे, मग बरोबर ना? हो ना, एक बरोबर. मिस्टरांचा आवडता विषय? हिस्ट्री. काय हो? फ्रेंच. लक्षात ठेवा. मिस्टरांच्या क्लोज मैत्रिणींची नावं सांगा. नाही माहिती. सांगितलीच नाही? अरे बाप रे, डेंजर. सांगा लवकर. प्रियांका आणि अस्मिता. त्यांची झाली आहेत लग्न? नसेल तर लवकर स्थळ बघायला सुरुवात करा. मिस्टर लग्नानंतर तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारणार आहेत? आदिती. मिस्टरांनी किती वेळा हॅट्रिक केली आहे? 6. किती वेळा? 2 वेळा. 2च. 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 मला तर वाटलेलं 6 वेळा केली असते. छान उत्तरं दिलीत, काळजी करू नका. खूप गप्पा मारायच्या आहेत अजून, एवढ्यावर सुटका नाही तुमच्या दोघांची. झी मराठीकडून तुम्हा दोघांनाही हे चांदीचं तुळशी वृंदावन आणि त्याचबरोबर एक छोटासा आहे. नमस्कार. नमस्कार. आता मगाचपासून हे दोघेही फार गंभीर आहेत. मला माहित नाही काय एवढे टेन्शन मध्ये आहेत. आता तू 2 कुटुंब इथे आल्यानंतर कदाचित त्यांचा आवाज वाढेल. हो ना, बरोबर आहे. पण सासूबाई, मला तुम्हाला विचारायचं आहे की आता सुनबाई लवकरच तुमच्या घरी येणार. मग अशा वेळेला तुमच्याकडे आल्यानंतर काय एखादी अट घालायची असेल सुनेला तर कुठली अट असेल? शॉपिंग जे आहे तिथे शॉपिंगचं प्रमाण जास्त आहे असं कळलं मला. बरं. त्याच्यावर थोडं नियंत्रण असावं. तिच्याकडे मग आता सध्या परिस्थितीमध्येच काहीतरी 25 की 26 चप्पलचे जोड आहे. काय सांगताय? हो. म्हणजे मला 25 वर्ष तिने रिलॅक्स केलंय. बाईंना शाळेत वर्गाबाहेर चपला काढून ठेवायची सवय होती मुलांची. तुम्ही 25 जोड करून म्हणजे कसं काय ते? खरं आहे हे? खरंय. माहेराहून येताना माझ्यामध्ये एक ट्रक असणार आहे. बर, आता ही एक म्हणणं होतं की लग्नानंतर सुनेने जरा शॉपिंग वरती कंट्रोल ठेवावा, नियंत्रण ठेवावं घरात येणाऱ्या सुनेने, असं सासूबाईंचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आई? त्यांचं बरोबर आहे. त्यांचं म्हणणं अगदी बरोबर. म्हणजे कंट्रोल पाहिजे. हो, पाहिजे. बरं, या यंग जनरेशनला विचारूया, तुमचं काय म्हणणं आहे? नेसेसिटी. शॉपिंग गरज आहे. शॉपिंग ही गरज आहे. तिच्याकडे तिची बहीण आहे, तिची लहान बहीण आहे माझी. पेक्षा प्रांजलीकडे जास्त आहेत चप्पल. जास्त जोड आहेत. तुम्ही एक स्वतःचा स्वतंत्र चपलांचा व्यवसाय तुमचं काय म्हणणं आहे आजोबा? नाही, माझं हे म्हणणं आहे ते आपल्या आवकाप्रमाणे आपण खर्च करावा आणि पुढच्या भवितव्यासाठी त्याची थोडंसं सेव्हिंग असावं आपल्याकडे. तरतूद करून ठेवा. हां, तरतूद करून ठेवा. तुमचं काय म्हणणं आहे सगळ्यांचं? नाही, करायला पाहिजे शॉपिंग. तिला आवडते तर करायला पाहिजे. हे कोण असतात? माझा भाऊ, मावशीचा मुलगा. तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्या ड्रेसवरती वेगवेगळ्या चपला. हे कोण असतात? भाऊ माझा, मावशीचा तुमचं मोठा. लग्न झालंय? हा? तेव्हाच फार बोलताय. आता बोलतात मॅचिंग आहे ना. थांबा, ऐकताय ज्या कोण होतील ना त्यांना हा एपिसोडच दाखवतो. बरं, आता इकडे जरा विचारूया. काय हो बाकीच्यांचं आधी, तुमचं काय म्हणणं आहे? आवडीनुसार करण्याचं स्वातंत्र्य करायचं स्वातंत्र्य असावं. पण ते तुमचं? खूप जास्तही नाही. आता बरं, ठीक आहे. करावं. माझ्या मते शॉपिंग तरी थोडंफार करावंच. म्हणजे हा, हे कोण असतात? आता म्हणजे आली आहे नवीन सून, तिचे लाड नाही करणार तर कोण करणार? बरं, हे कोण असतात? आते भाऊ. आते भाऊ आहे. म्हणजे धीर हळूहळू एक एक बाजूला यायला लागला. बोला पुढे. असं आहे की शेवटी आपल्याला सगळा इन्कम बघून त्या पद्धतीने खरेदी केली पाहिजे. खरेदी आहे, आवड आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु शेवटी त्यांना संसार करायचे पुढे, तर त्या दृष्टीनं त्यांनी ते विचार करून करायला पाहिजे. विचार करून नियोजन करावं. करोडो रुपयाची तुमची इन्कम असेल तर 25 जोड कमी आहेत. काय हो? विरोध आहे मला या गोष्टीला सक्त. हो, नियोजन पाहिजे कुठल्याही गोष्टीला. बरं. आणि तेच भविष्याची तरतूद करणार असतं. बरं, एक मिनिट, आता सगळे शांत राहा. तुमचं काय म्हणणं आहे? आता कॉलेज लाईफमध्ये हाऊस असते तर मी ती तेवढी पूर्ण केली आणि इथून पुढे आता दोघांचा विचार करून पुढे मागे चालेल मला सेविंग. म्हणजे काही हरकत नाही. काही हरकत नाही माझी. आतापर्यंत 25 होते, एक 50 एक घेऊ आता. तुमचं काय म्हणणं आहे? आता सगळ्यात महत्वाचं नायकाकडे आलेला आहे कॅमेरा. आता नाही, कुठल्याच गोष्टीला नसेल, प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य असेलच. फक्त गरज आणि आवड ह्याच्यामधला फरक समजता आला पाहिजे बस.
क्या बात आहे बाई, तुमचा रोज तास सुरू होता हा? म्हणजे सकाळी पण शाळा आणि घरी पण शाळा. बरं, आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडे. जेवढी स्वतःची काळजी घेतो तेवढी माझी घ्यायला हवी. एक मिनिट थांबा, एक थांबा. काय हो बाबा, त्यांचं म्हणणं आहे तुम्ही स्वतःची जेवढी काळजी घेता तेवढी यांची पण घ्यायला पाहिजे. म्हणजे मी स्वतःची घेतो त्यामुळे जास्त मी तिची काळजी घेते. 2. दुसरी, आता मी पुढे नोकरी वगैरे केली तर घरकामात त्याने तेवढीच हेल्प करायला पाहिजे. काय बाबा, सुट्टी घेण्यात येईल मग थोडीफार. फारच वेगळा अटी आहे. तिसरी अपेक्षा काय? सगळ्यांना घरच्यांना माझ्या पण सुखी ठेवायचं तेवढं त्यांचं आहे. म्हणजे बरं थांबा, विचारतो आता. दोन्ही कुटुंबांना छान आनंद देता येईल असं आपल्याकडनं लग्न जमतंय, फक्त तुझं आणि माझं लग्न असं ठरत नाही. 1-2 परिवार जुळतात ते, त्यामध्ये असं तुमचं आणि आमचं ह्या गोष्टी या सगळ्या मागे निघून जाते. क्या बात आहे, वा. हा काय मस्त, कालपासून पाठ करत होतो. ते मनातच त्यांनी सांगितलं. नाही, मनापासूनच बोलतात आणि ते मनातनं चांगले आहे ते चेहऱ्यावरच दिसतं. तुमच्या 3 अपेक्षा. पहिली अपेक्षा, जसं तिने आपल्या आईवडिलांवरती जीवापाड प्रेम केलं तसंच माझ्या घरच्या आईवडिलांवर तिने तसंच प्रेम करावं. तेच आत्ताच घसा सुचला आहे. आवाजच बाहेर येत नाही, हो की नाही? हो नक्की. बरं, दुसरं, आपलं आचरण, आपली कृती एक उदाहरणार्थ असावी बाकीच्यांसाठी. वा वा. आचरण म्हणजे आपलं आचरण आणि कृती ही दुसऱ्यांसाठी उदाहरणार्थ असावी, उदाहरण ठरावी. हो. 3, पहिल्या 2 अटी विसरू नये. जबरदस्त, वा वा. पहिल्या 2 अटी विसरू नये ही तिसरी अट आहे. किती छान, मस्त. यांच्या अपेक्षा पूर्ण होत असं म्हणत आमच्या ताईला एव्हरयूथ नॅचरल्स यांच्याकडून हे गिफ्ट आहे. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. एवढं बोलली तरी खूप झाली आपली ताई. बरं, मला विचारायचं आहे आता वेगळाच प्रश्न, पण खूप महत्त्वाचा प्रश्न. 30 मेला लग्न आहे, नाशिकवरून नवी मुंबईमध्ये येणार. अशा वेळेला नाशिकचं किंवा त्या घरातलं किंवा त्या तिकडच्या सगळ्या माणसांमध्ये काय मिस काय करणार? सगळ्यांचं प्रेम मी जेवढं केलं आहे माझ्यावर लहानपणापासून, सगळ्या आठवणी आहेत भरपूर. सगळ्यात म्हणजे लाडकी मी आहे, पहिली मुलगी, आणि सगळे खूप आठवणी आहे. सगळ्यांची खूप प्रेम केलं सगळ्यांनी, खूप खूप लाड केले. खूप. हां. हो. आई बाबांबद्दल काय सांगता? आई सगळ्यात समजून घेणारी, बाबा पण तेवढेच, पण सगळ्यात जवळची आई. आणि तिने शिकवलेले वेगवेगळे पदार्थ ते नक्कीच पुढे मला कामात येतील सगळ्यांना इम्प्रेस करायला. आणि छान आठवण येईल. खूप आठवण. तुमच्याकडे काय असेल? काय आठवणच येईल, ती तर येणारच. कारण नाही आणि 3 वर्षापासून ती तिकडे आहे ना शिकायला वगैरे, त्यामुळे हळूहळू तिने ती करूनच ठेवलेली तयारी, लांब राहायची. तुम्ही काय विश्वास द्याल त्यांच्या घरच्या जावई म्हणून, त्या घराला काय विश्वास द्याल? असं जाणून देणार नाही की ती सासरी आली म्हणून, माहेरच तिला जाणीव होईल नेहमी. चला, म्हणजे आता टेन्शन गेलेलं आहे, कारण हा क्षणच तसा असतो. लग्न करून जेव्हा ताई जाते तेव्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत, दोन्ही कुटुंबांना शुभेच्छा आहेत. आणि आता हे पैठणी देऊन आपण जी ताईची पाठवणी करणार आहोत ते आव्हान ताई कसं स्वीकारणार ते बघायचं आहे. हा एक असं म्हणजे या सोनेरी रिंगचा 15 रिंगचा मनोरा रचायचा. बघूया पहिलं आव्हान ताई स्वीकारणार का, म्हणजे ताई स्वतःची पैठणी आज स्वतः मिळवणार का आपण बघणार. नीट एकावर एक. हा.
15. अभिनंदन. आणि आता त्या क्षणाचे साक्षीदार बनूया. ताईला पैठणी देऊन ताईची पाठवणी करूया. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. सोनावणींच्या घरात नाशिकमध्ये वाढलेली ताई आता नवी मुंबईत करपेनकडे निघालेली आहे. तिला शुभेच्छा देऊया. आणि तथास्तु पुणे यांच्याकडून तिला देऊया ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबचा हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.